ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे कल्पनाला वाटत असते की आमच्या घरावर काही ना काही संकट येत आहेत. पहिली झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, अशा अनिष्ट गोष्टी आमच्या घरात होत आहेत. त्यासाठी ती गुरुजींना घरी बोलवते आणि गुरुजींना विचारते काय चाललं काय कळत नाही. तर इथे गुरुजी सांगतात की तुमच्या घरामध्ये एक काळी छाया वावरत आहे आणि ती एक खूप मोठे संकट तुम्हाला माहीत नाही. आणि गुरुजी सांगायला लागतात की काळी छायेने जे जे गुढ बंद करून ठेवलेत ना ते उघडण्याचा प्रयत्न होईल. तेव्हा ते कल्पनाला समजत नाही गुरुजी काय काय बोलतायत ते. आणि गुरुजी बोललं ते सगळं अस्मिताला कळतं आणि अस्मिता आपल्या घराला जे ग्रहण लागले ना ते फक्त तन्वीमुळेच लागलेलं आहे. आणि अस्मिता सांगायला लागते की या तन्वीच्या रूमची आपण झडती घेऊया का. आणि भूतकाळाची काळी छाया आपल्याला काहीतरी दिशा दाखवली, आपण तिच्या रूममध्ये जरा चेक करूया का. आणि अस्मिता सांगायला लागते की सायलीची ती राग करते, पण प्रतिमा तिची आई आहे, तिला गोळ्या देऊन ती तिची याददाश्त का घालवायला बघते. आणि काहीतरी गडबड आहे असा कल्पना विचार करायला लागते. अस्मिता बोललेलं जे कल्पनाला पटतं आणि ती कल्पना अश्विनला बोलते की तुझ्या रूमच्या जरा मला चाव्या दे. तेव्हा अश्विन बोलतो कशाला मम्मा. तो इथे कल्पना बोलते की तुझी रूम जरा मला साफसफाई करायची आहे. तेव्हा अश्विन बोलतो मदतशी साफसफाई. तेव्हा कल्पना बोलते काही गोष्टी आहेत ना तुझ्या घरामध्ये त्या जरा व्यवस्थित ठेवायच्या आहेत. कल्पना बोलते तुझी रूम द्यायची नाही का. तेव्हा इथे अश्विन बोलायला तर काय हे नाही, घे तू रूम, काय ती साफसफाई कर. तेव्हा अश्विन सांगायला लागतो की एक ड्रॉवर आहे, त्या ड्रॉवरची चावी माझ्याकडे नाही, ती तन्वीची सिक्रेट ड्रॉवर आहे, त्यामुळे तिच्याकडे ती चावी आहे. तेव्हा कल्पनाला मध्येच डाऊट यायला लागतो आणि ती विचार करायला लागते काय आहे. आणि अस्मिता विचार करायला लागते नवऱ्यापासून हिला काय लपून ठेवायचं होतं, ती गोष्ट तिने सिक्रेट ठेवली. तेव्हा अश्विन विचार करतो हिला काय शोधायचं आहे, पण त्याला वाटायला लागतं की हिला काय नाही भेटलं ना तन्वीच्या रूममध्ये, तिला विश्वास पाटील ही तन्वी योग्य आहे, ती निर्दोष आहे आणि ती खोट्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. ते प्रताप कल्पनाला सांगतो तू अस्मिताला घेऊन जा, दोघी जण काय रूममध्ये काय आहे ते नीट शोधा. आणि प्रताप सांगायला लागतो की अस्मिता कधी ना काळी ही प्रियाची मैत्रीण होती, त्यामुळे ती नीट शोधायला लागेल. ते अस्मिता बोलायला लागते कल्पनाला की बाकी काय नको, तो सिक्रेट ड्रॉवर आहे ना तोच आपण व्यवस्थित शोधला पाहिजे, व्यवस्थित बघितला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्याला काय ते मिळेल. ते कल्पना बोलायला लागते आपण शोधाशोध करूया, तो सिक्रेट ड्रॉवर नको, बाकी पण आपल्याला शोधाशोध केली पाहिजे. आणि त्यानंतर तो ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला जातो. त्या ड्रॉवर उघडल्यानंतर त्यामध्ये अस्मिता वेगवेगळ्या गोष्टी काढते. त्या अस्मिताला प्रतिमाची डायरी मिळते आणि ती सांगायला लागते की जेव्हा ती तन्वी खोटे प्रिया ही जेव्हा सायली ही प्रतिमासारखी वागायची तेव्हा तिला खूप राग यायचा, त्यामुळे ती सायली काय तेव्हा ती तन्वी विचार करायची की या पूर्णाईची डायरी घेऊन ती त्यातला बघून ती सायलीसारखी वागायचे प्रयत्न करायची. तेव्हा कल्पना बोलायला लागते ती प्रतिमाची खरी मुलगी आहे, मग तिला डायरीतला बघून का करायची गरज होती. इथे कल्पनाला डाऊट यायला लागतो आणि ती बोलायला लागते की ही तन्वी सगळ्या गोष्टी करत असते आणि ती आपल्या आईला त्रास द्यायसारख्या गोष्टी का करेल. आणि कल्पना बोलायला लागते काहीतरी गडबड आहे, आपल्याला त्याचा विचार करायला लागेल. त्यानंतर त्या सगळ्या गोष्टीचा ते शोध घ्यायला लागते जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला मिळतील. कल्पना बोलायला लागते ज्या गोष्टी भेटतात ते शोध, आणि एकच गोष्ट शोधण्यापेक्षा आपल्याला खूप गोष्टी शोधल्या पाहिजेत. आणि त्यानंतर त्या काही गोष्टी शोधायला लागतात. त्या टायमाला तिला अस्मिताला एक ड्रॉवर मिळतो आणि त्या ड्रॉवरमध्ये डायरी सापडते. त्या ड्रॉवरमध्ये ती डायरी ठेवून दिलेली असते. ती डायरी पूर्णाजीच्या रूममधून आणून ठेवलेली असते. अस्मिताला तोच ड्रॉवर खोलायचा असतो. त्या ड्रॉवरची अश्विनकडे चावी नसते, त्यामुळे ती अस्मिता खूप हुशार असते. ती विचार करते की या तन्वीने चावी कुठेतरी लपून ठेवली असेल, ती चावी जर मिळाली तर मला या तन्वीच्या ड्रॉवरचं सगळं मला पाहायला मिळेल. फायनली चावी मिळाल्यानंतर अस्मिता तो ड्रॉवर खोलते आणि त्या ड्रॉवरमधल्या सगळ्या वस्तू ती घेऊन ती कल्पनाकडे जाते. आणि त्यानंतर कल्पनाला सगळ्या गोष्टी ती दाखवते आणि कल्पना चांगलीच आश्चर्यचकित होते. आणि कल्पनाला ती गोष्ट पाहिल्यानंतर चांगला धक्का बसतो आणि तो धक्का चांगलाच मोठा असतो. आणि अस्मिता आणि कल्पना ती वस्तू घेऊन आणि तो पुरावा हाती लागल्यानंतर कल्पना चांगलीच हादरते. आणि तो पुरावा असतो म्हणजे सायलीच तन्वी आहे. त्या सगळ्यामध्ये एक बिल असतं आणि त्या बिल म्हणजे खोट्या तन्वीने पायामध्ये तयार केलेला असतो तो टॅटू. तेव्हा कल्पनाला समजत नाही की मुळातच हिला टॅटू काढायची काय गरज पडली होती. आणि त्या टॅटूवरती असलेलं चित्र पाहून कल्पना चांगलीच हादरते. त्या टॅटूवरील तुळशीपत्र पाहून अस्मिता आणि कल्पना चांगलीच हादरते, कारण की तो खोटा टॅटू होता. हे तुळशीपत्राचं टॅटू ह्या तन्वीने पायावर काढून ठेवलं होतं, कारण की तिला स्वतःला तन्वी म्हणून सिद्ध करायचं होतं. आणि अस्मिता बोलायला लागते तू खरं बोलतेस मम्मा, कारण की ह्या खोट्या तन्वीने हा टॅटू पायावर काढला नसता तर ती
खरी सिद्ध झाली असते की तीच खरी तन्वी आहे. आणि ती जर खरी तन्वी असली तर तिने प्रतिमाला अशा गोळ्या कधी मुळातच दिल्या नसत्या. आता अस्मिता ड्रॉवर मधल्या अजून काही गोष्टी काढत असते, त्यामुळे तिला अजून गोष्टी सापडतात. त्यानंतर तिथे कल्पनाला काय गोष्टी सापडतात आणि त्या गोष्टी सापडण्यामध्ये तिला एक प्रतिमाची डायरी सापडते. इकडे सायली आणि अर्जुन प्रियाला दम देऊन तिकडने निघालेले असतात. इकडे सायली अर्जुन घरी आल्यानंतर तिथे कल्पना आणि अस्मिता खाली आलेल्या असतात आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात. प्रिया ही खरी तन्वी हे दाखवून देण्यासाठी तिने पायावरती गोंधन केलेलं असतं आणि गोंधन केलेली पावती पण आता कल्पनाला सापडलेली असते. तेव्हा इथे कल्पना एक विचार करायला लागते की पहिला आपण आता अश्विनचे डोळे उघडायला पाहिजेत, कारण की अश्विन तन्वीच्या प्रेमात वेडा झालेला, कारण की त्याला आता समजून दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी घेऊन कल्पना अश्विन जवळ येते आणि अश्विनला त्या सगळ्या गोष्टी दाखवते आणि तिने पायावर काढलेल्या तुळशीपत्राची टॅटूची पावती पण ती ह्या अश्विनला दाखवते. आणि कल्पना अश्विनला सांगायला लागते की तू या तन्वीला फोन कर आणि विचार तू पायावर कसला टॅटू काढलास. आणि कल्पना सांगायला लागते की या खोट्या तन्वीला पायावर तुळशीपत्र गोंधून घ्यायची काय गरज होती. आणि दुसरं म्हणजे ती प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देत होती आणि खुद्द श्रद्धा डॉक्टरने कन्फर्म केलं की त्या गोळ्यामुळे या प्रतिमाची तब्येत बिघडत आहे. त्याच टायमाला अश्विन गडबडतो आणि बोलतो की मम्मा हे काय आहे, मला हे काय समजत नाही. त्याच टायमाला अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि कल्पना त्यांच्या जवळ जाते आणि त्यांना सांगते की सायली जवळ जाऊन कल्पना सायलीला सांगायला लागते तूच खरी तन्वी आणि तुझ्यावर अन्याय झालेला आहे. आणि त्याच टायमाला सायली विचार करायला लागते कल्पना हे काय बोलते. अस्मिता बोलायला लागते की जेव्हा गोळ्या ह्या चुकीच्या दिल्या गेल्या प्रतिमाला होत्या तेव्हाच मला या खोट्या तन्वीवर संशय आला होता. ही तन्वी सगळ्यांना त्रास देण्यासाठी काही करू शकते आता मला समजलं होतं. आणि अस्मिता सांगायला लागते म्हणूनच मी मम्माला सांगितलं होतं की तिच्या रूमची झडती घ्यावी. ज्यावेळी तिच्या रूमची झडती गेली ना तिच्या रूममध्ये अनेक गोष्टी सापडल्या. आणि या सगळ्या गोष्टीमुळे प्रिया ही तन्वी नाही आणि हे प्रिया ही तन्वी होण्याचं नाटक करत आहे हे आम्हाला समजलं. आणि कल्पना बोलायला लागते ज्या गोष्टी आता कळल्या आहेत ना त्या गोष्टीमध्ये आता ही गोंधन केलेलं सर्टिफिकेट ते आता मी समोर ठेवते. सायलीचं असलेलं गाठोडं, प्रतिमात्याचे आणि पूर्णाईच्या डायऱ्या आणि अर्जुन हे सगळं पाहतच बसतो. आणि अस्मिता सांगायला हे गाठोडे सापडले आणि हे फोटो आणि फोटोच्या पाठी हे लिहिलं आहे की सायली मधुकर पाटील. हे ऐकल्यानंतर अर्जुनला आणि सायलीला चांगला धक्का बसतो आणि अस्मिता बोलायला लागते की मी या प्रियाबरोबर असते तेव्हा मला समजलं की प्रतिमाला काहीच आठवू नये म्हणून ती वेगवेगळ्या तिला गोळ्या देत होती. आणि अस्मिता सांगायला लागते की मला तेव्हाच डाऊट ठेवला होता की ही खोटारडी आहे. आणि फायनली अस्मिताने काट्यानेच काटा काढलाय आणि सगळ्यांना आता सत्य समजलेलं आहे. आणि आता प्रतिमाला आणि रविराजांना सत्य समजल्यानंतर आता मालिकेमध्ये पुढे काय होणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.